नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, पावसामध्ये मस्त अशा झणझणीत 3 प्रकारच्या मिरच्या आपण इथे बनवणार आहोत. एकच मिरची परंतु ती 3 प्रकारे बनवलेली आहे आणि 3 प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत बनवलेल्या त्यांची वेगवेगळी टेस्ट लागते. तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक मिरची बनवायची पद्धत ही ती वेगळी आहे आणि टेस्टला पण खूप वेगवेगळ्या लागतात. एकदम अशा क्रिस्पी बनतात. चला तर मग मस्त आपण मिरच्या तळायला घेऊया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं आता मी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तिखट मिरच्या आहेत. तुम्हाला कमी तिखटवाल्या मिरच्या भेटल्या तरी त्याही चालू शकतात. फक्त मिरची घेताना थोडीशी छोटी मिरची घ्यायची, म्हणजे तळायला एकदम इझी जाते आणि कट करायला आपल्याला इझी जाते. एकदम छोट्या छोट्या सरळवाल्या मिरच्या आहेत त्या बघून घ्यायच्या. आता ह्या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत. काही मिरच्यांना मी देठ तसेच ठेवलेले आहेत आणि 2 मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्यांचे मी देठ काढून घेतलेले आहेत. आता इथं फ्रीजमध्ये ठेवताना मी मिरच्यांचे देठ काढून घेते, म्हणजे मिरच्या आहेत त्या खूप दिवस फ्रीजमध्ये टिकल्या जातात, त्यासाठी आपण याचे देठ काढून घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीने याला कट देऊन घेऊया. इथं बघू शकता ज्या थोड्याशा मिरच्या मी ठेवल्या होत्या त्यांचे दांडे ते तसेच ठेवलेले आहेत. तर त्या आपण एक प्रकारे बनवणार आहे आणि ह्या 2 प्रकारच्या आहेत त्या आपण वेगवेगळ्या बनवणार आहे. चला तर मग आता इथं कट देऊन तिन्ही प्रकारच्या मिरच्यांना झालेल्या आहेत. आता आपण मसाले घेऊ. तर मेथी घेतलेली आहे, त्यानंतर डाळ असते ती 2 चमचे घेतलेली आहे, काळे तीळ घेतलेले आहेत आणि जिरा घेतलेला आहे. आता हे साबूत घेतलेले आहेत. आपण आता हे भाजून घेऊया. एकदम स्लो गॅसवरती पॅनमध्ये हे सगळे पदार्थ ते भाजून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता मी पॅनमध्ये घातलेले आणि एकदम स्लोवरती आपण हे मसाले ते भाजून घ्या. एकदम झटपट 2 मिनिटात हे मसाले भाजून तयार होतात. जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही आणि एक असा चांगला सुगंध सुटला जातो. यामध्ये मेथी घातल्यामुळे मेथी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे मेथीमुळे आपल्याला मिरचीची टेस्ट आहे ती खूप अप्रतिम अशी लागते. तुम्ही म्हणाल मेथी घातली म्हणजे कडवट लागत, तर याच्यामध्ये मेथी घातल्यामुळे अजिबात कडवटपणा लागत नाही. आता इथे बघू शकता मसाले छान भाजलेले, त्यात आपण थंड करून घेऊया आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे बारीक करून घेऊया. बारीक करत असताना एकदम बारीक छानपैकी आपण याला फिरवून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर काय होतं, मसाले चांगले बारीक होतात, त्यामुळे शक्यतो मसाले सगळे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचे. आता इथे बघू शकता आपली पावडर आहे ती तयार झालेली आहे आणि छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण ही पावडर बाजूला ठेवूया आणि त्यानंतर एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने म्हणा ते 5 ते 6 चमचे इथं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावरती ओवा घातला अर्धा चमचा, काळे तीळ घातले अर्धा चमचा आणि त्यानंतर हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ ॲड केलं. सुरुवातीला मीठ थोडंसं कमी लागलं तर त्यामध्ये परत ॲड करू शकता. त्यानंतर त्यावरती मिरच्या घालायच्या ज्या कट करून आपण घेतलेल्या आहेत त्या, आणि मिरच्या 1 ते 1.5 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्यात. मिरची परतली की त्याचा कलर आहे तो थोडासा चेंज होतो, खालून डागल्यासारखं होतं, म्हणजे समजायचं मिरची आपली भाजलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये जो मसाला बारीक करून घेतला होता तो घालून घ्यायचा. मसाला घातल्यानंतर थोडं खाली लागलं जाईल याची दक्षता घ्यायची आणि 5 ते 6 चमचे इथं मी चिंचेचा कोळ घातलेला आहे. चिंचेचा कोळ घातल्यामुळे मिरचीला जी टेस्ट येते ना एकदम अप्रतिम अशी लागते मिरचीची टेस्ट. आता इथं आपण यावरती धने पावडर 1 चमचा घालून घेतलेली आहे आणि आपण ती मिक्स करून घेऊया. जर तुम्ही वाटण करत असताना त्यामध्ये धने घातले भाजताना तर धने पावडर घालायची गरज लागत नाही. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत न्यायचंय, एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये. 1-2 चमचे पाणी ऍड करत राहायचं आणि मिरची चांगली शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता मिरची आता शिजत आलेली. आपण त्यावरती झाकण ठेवू 2 मिनिटासाठी आणि 2 मिनिटानंतर आपण परत बघूया. परत हलवून घ्यायचं आहे आणि मिरची चांगली शिजवून घ्यायची आहे. थोडंसं ड्राय करून घ्यायची, म्हणजे चवीला खूप छान लागते आणि जास्त दिवस ही टिकली जाते. तुम्ही ही मिरची आहे ती फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 8 ते 10 दिवस ही मिरची फ्रीजमध्ये राहते. आता इथे बघू शकता साईडनं तेल सुटलेलं आहे, मसाला आपला ड्राय झालेला आहे आणि मिरच्या पण चांगल्या वाफरलेल्या आहेत. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करून घ्या. इथं बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे. चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम अशी मिरची लागते. नक्कीच अशा पद्धतीची मिरची आहे ती तुम्ही करून बघा. तुम्ही जर एकाच प्रकारच्या मिरच्या बनवत असाल तर अशा पद्धतीची कधीतरी मिरची बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. अशा पद्धतीनं थंड झाल्यानंतर थोडीशी ड्राय होते मिरची, पण चवीला खूप भन्नाट अशी लागते. चला तर आता इथं आपण सर्व करून घेऊया. बघा आता मिरचीचा कलर काय मस्त दिसतोय. त्यावरती थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. आता पहिली मिरचीची रेसिपी आपली तयार झालेली. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. ह्या बघा तळलेल्या मस्त अशा कुरकुरीत मिरच्या आहेत. तर त्यासाठी इथं मी एक 20 ते 22 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, पण थोड्या वेळानंतर घालायची. सुरुवातीला काय करायचं, मीठ घातल्यानंतर लसूण पाकळ्या त्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत. आता इथं लसूण पाकळ्या बारीक होते आहे.
व्यवस्थित बारीक झाल्यानंतर तुम्ही हे मिक्सरलाही फिरवून घेतलं तरी चालू शकतं. मिक्सरला फिरत असताना त्यामध्ये सुरुवातीलाच हळद घालून घे. इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते बघा, मस्त असं झटपट इथेही खलबत्त्यामध्ये कुटून होतं. थोडासा भरड आहे, अजून मी थोडंसं ते बारीक करणार आहे. आता हळद घालून घेते आणि परत आपण एकदा कुटून घेऊया. छानपैकी खाली खलबत्ता पकडून घ्यायचा आणि त्यानंतर कुटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता ही अजून थोडासा भरड राहिलेला आहे, आपण थोडंसं आणखीन कुटून घेऊया. आता इथं बघू शकता मस्तपैकी बारीक पेस्ट झालेली आहे. आता आपण ही पेस्ट बाजूला ठेवूया आणि मिरच्यांमध्ये भरायला घेऊया. याच्यामध्ये दुसरं काही जास्त घालायची गरज लागत नाही, फक्त मिरची भरत असताना एकदम दाबून छान टाईटली बंद करायची आणि संपूर्ण भरून घ्यायची टाईटमध्ये, म्हणजे जी आपण तळल्यानंतर जी टेस्ट लागते ती संपूर्ण मिरचीला लागते. तिथं बघू शकता लसूण आणि ह्याची टेस्ट खूप अप्रतिम अशी लागते आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या मिरच्या आहेत त्या तयार होतात. तुम्ही आता पावसाच्या दिवसामध्ये तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या मिरच्या आहेत त्या बनवून ठेवू शकता. अप्रतिम अशी मिरची लागते. आता अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, एक कढई ठेवलेली त्यामध्ये तेल घालून घेऊया आणि तेल थोडं गरम करून घेऊया. आता जेवढ्या मिरच्या असतील त्या अंदाजे तुम्ही तेल त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता मी इथं 2 प्रकारच्या मिरची तळणार आहे, तर सुरुवातीला आपण पहिली तळून घेऊया. आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण इथं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मी घेते. जर लागलं तर त्यामध्ये नंतर अर्धा चमचा आहे तो मी ऍड करणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. इथं जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर बेसनच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही डिप करू शकता, पण कॉर्नफ्लॉवरमुळे टेस्ट थोडी वेगळी लागते आणि क्रंची बनते बघा. अशा पद्धतीची स्लॅरी झाली पाहिजे आपली. याच्यामध्ये जर तुमच्याकडनं थोडंसं पातळ झालं ना तरी काही घाबरायची गरज नाही. याच्यामध्ये थोडंसं आणखीन कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा ऍड करायचं. पहिली मिरची टाकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला बॅटर कसं पाहिजे. आत्ताही समजत नाही तर आपण पहिली मिरची टाकून बघूया. बॅटर जर व्यवस्थित असेल तर मिरचीला चांगलं कोट होतं, मग समजायचं की आपलं बॅटर बरोबर आहे. तर बघू शकता बॅटर थोडं पातळ वाटतंय मला, म्हणून मी याच्यामध्ये अर्धा चमचा आणखीन कॉर्नफ्लॉवर ऍड केलं, मिक्स केलं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आहेत त्या डीप करून कढईमध्ये घालून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला टाकलेल्या मिरच्या आहेत ना त्या एक बाजूला तळत म्हणजे तळणं चालू राहतं आणि आपण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मिरच्या नवीन टाकू शकतो. इथं बघू शकता ज्या पहिल्या मिरच्या टाकलेल्या त्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी मिरची तयार होते. फक्त इथं एक काम करायचं की तळत असताना संपूर्ण मिरचीचा जो तेलामध्ये बुडबुडे यायचे बंद होत नाहीत तोपर्यंत मिरची एकदम क्रंची कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपल्या थोड्याशा मिरच्या आहेत त्या सुरुवातीला टाकलेल्या चांगल्या भाजलेल्या आहेत आणि त्यांचे बुडबुडे बंद झालेले आहेत. तर आपण त्या मिरच्या आहेत त्या आता थोड्या वेळात काढून घेऊया आणि ज्या नंतर टाकलेल्या मिरच्या आहेत त्या आपण थोड्या वेळ आणखीन तळून घ्यायच्या आहेत. चवीला अतिशय भन्नाट अशा ह्या मिरच्या लागतात आणि खायला खूपच क्रंची बनतात. तर तोंडी लावण्यासाठी कधीतरी तुम्ही अशा मिरच्या बनवून ठेवू शकता. ह्या मिरच्या आहेत त्या तुम्ही 8 दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता. इथं बघू शकता काय मस्त अशी आपली मिरची तयार झालेली आणि खायला खूपच टेस्टी लागते. ही जर गरम गरम खाल्ली तर अप्रतिमच लागते, नादच नाही याचा करायचा. पण तरी सुद्धा तुम्ही अशा बनवून ठेवल्यात गडबडीच्या कामामध्ये तर तरीही तुम्ही ह्या मिरच्या त्या 8 दिवस खाऊ शकता. तर बघू शकता ह्याही मिरच्या आपल्या छानपैकी कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. अप्रतिम अशा चवीला लागतात आणि खूप वेगळ्या टेस्ट लागते. नक्की अशा पद्धतीची मिरची बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला तर आता ह्या पद्धतीची मिरची तर मी तळून घेतलेली आणि अतिशय कुरकुरीत अशी ही मिरची तयार होते. खायला खूप अशी टेस्टी लागते, चवीला थोडीशी खूप वेगळी लागते. तुम्ही जी पहिली मिरची बघितली ती आणि याच्यामध्ये खूप वेगळा फरक आहे. चवीला पण खूप वेगळ्या लागतात आणि ही खूप क्रंची अशी बनते. आता इथं बघू शकता एकदम कडक अशी आपली मिरची तयार झालेली. चला तर आता इथं एक मी मिरची तुम्हाला तोडून दाखवते कशा पद्धतीची मिरची आपली तयार झालेली आहे. ती अप्रतिम अशी मिरची तयार होते आणि खायला खूपच टेस्टी लागते. चला तर आता आपण एक तुम्हाला दाखवते बघा, एकदम अशी क्रंची झालेली आहेत आणि आवाज पण असा एकदम कुरकुरीत येतोय. चला तर एक मिरची मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, काय अप्रतिम अशी मिरची आपली तयार झालेली आहे. ही आहे आपली तिसरी रेसिपी. ह्या पण मिरच्या एकदम अशा कुरकुरीत बनतात. चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया. आता ह्या रेसिपीसाठी मी काय केलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार मीठ ऍड करायचं, थोडीशी हळद घालायची म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेली, थोडासा बेकिंग सोडा घालायचा आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची. जास्त पातळ करायची नाहीये, थोडी घट्ट करायची बघा. अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करू शकता. अशा पद्धतीने पेस्ट झाली पाहिजे, अशी पेस्ट आपण करून घ्यायची आहे. म्हणजे ना आपण जे बॅटर तयार करतो त्याच्यामध्ये मिरची चांगली डीप झाली पाहिजे आणि त्याचं कोटिंग आहे ते तळताना मिरचीच्या वरती राहिलं पाहिजे.
आता इथं आपण मिरची भरून घेऊया. आता इथं मी मीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि जी मिरची आपण कट करून घेतली होती त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. चवीला खूप असं छान टेस्टी लागतं. आतून मीठ घातल्यामुळे मिरची आपल्याला जास्त तिखट लागत नाही. आता इथं बघू शकता मी सगळ्या मिरच्या आहेत त्या अशाच पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तळण्यासाठी घेऊया. चला तर आता जी आपण मगाशी कढई वापरली होती तीच कढई मी घेतलेली आहे. असं बॅटरमध्ये डीप करायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यावरती सोडून घ्यायचं आहे. 2-3 मिरच्या मी याच्यामध्ये डीप करून ठेवते आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने टाकल्यानंतर कसं होतंय आणि तसं तुम्ही बघू शकता मी दाखवते. हाताने सोडल्यानंतर मिरची कशी परफेक्ट याच्यामध्ये सोडली जाते ती. तर सुरुवातीला आपण चमच्याच्या साहाय्याने सोडून बघूया. चमच्याने काय होतं, बॅटर आपल्याला वरून घालावं लागतं आणि मग ते थोडंसं जास्त बॅटर पडलं जातं मिरचीला. हाताच्या साहाय्याने केल्यानंतर बघा बॅटर जास्त लागत नाही, फक्त मिरचीला पाहिजे तेवढंच बॅटर त्याच्यामध्ये पडलं जातं. आता इथे बघू शकता आपण 4 ते 5 मिरची टाकलेली आणि असंच आपण तळून घेऊया. ह्याही मिरच्या तळत असताना एकदम सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्यात, म्हणजे एकदम कुरकुरीत अशा तयार होतात. ही मिरची आहे ना ती शक्यतो गरमागरम खायला खूप छान लागते. ज्यावेळेस तुम्ही जेवायला घेणार आहे किंवा ज्यावेळेस जेवण तयार होतं त्याच्यानंतर शेवटी ह्या मिरच्या तळायच्यात आणि मस्तपैकी गरमागरम खायला घ्यायच्यात. खूप अप्रतिम अशा ह्या लागतात. इथे बघू शकता मस्त आपली मिरची तयार झालेली. असाच मी दुसराही भाजा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. बॅटर थोडंसं घट्ट करायचं, म्हणजे जी आपली मिरची असेल त्याला बरोबर कोटिंग होतं आणि एक्स्ट्रामध्ये पीठ जात नाही किंवा पातळ पीठ झालं तर मग कोटिंग व्यवस्थित होत नाही. अशा पद्धतीने आपण ह्याही मिरच्या आहेत त्या मस्तपैकी सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायच्या आहेत. चवीला खूप छान आणि टेस्टी लागतात. तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या करत असाल तर नक्की अशा पद्धतीची मिरची तुम्हाला बनवलेली आवडली असेल मी तर नक्की अशा पद्धतीची रेसिपी आहे ती बनवून बघा. चला तर राहिलेली मिरची आहे ती पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. एकदम कुरकुरीत अशा ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. चला तर आता आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत मिरची आहेत. मिरची डीप केल्यानंतर थोडंसं बॅटर शिल्लक राहिलं होतं, 1-2 ते 3 चमचे. आता ते मी अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी खरपूस आपण आता हे तळून घेऊया. खूप छान आणि टेस्टी लागतं मध्ये जेवणामध्ये खायला. चला तर आता आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. अप्रतिम अशा दिसतात आणि खायला पण खूप अशा टेस्टी लागतात. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एक रिक्वेस्ट आहे की रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी. चला तर आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने ह्या स्टोर करून ठेवते ते. आता आपण ह्या बघा मिरची आहे ती जास्तीत जास्त 1 ते 2 दिवस ठेवू शकता, जास्त दिवस ठेवू शकत नाही कारण की ही मिरची नंतर सॉफ्ट पडली जाते. आपण बेसन वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी बंद करून ठेवलेलं आहे. आता ही जी मिरची आहे ती मिरची तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस खाऊ शकता. ह्या मिरचीला काही होणार नाही, ही मिरची सॉफ्ट पडत नाहीये. आणि ही तिसरी मिरची आहे ती तुम्ही गरमागरम पण खाऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने स्टोर करून 8 ते 10 दिवस तुम्ही ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालू शकते आणि तुम्ही जर ही मिरची बाहेर ठेवायचं म्हटलं तुम्ही तर 3 ते 4 दिवस ठेवू शकता. चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ते नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा आणि यातील तुम्ही कोणत्या प्रकारची मिरची बनवता तेही मला कमेंट करून सांगा. यातील तुम्हाला कोणता प्रकार मिरचीचा आवडला तेही कमेंट करा. थँक्यू.